नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतल्यानंतर आपण आता पश्चिम महाराष्ट्राची माहिती जाणून घेणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील बार्शी हा विधानसभा मतदारसंघ 40 धाराशिव लोकसभा मतदारसंघात जोडलेला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात एकूण 12 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात पुणे, बारामती, शिरूर, मावळ, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा आणि सोलापूर हे मतदारसंघ येतात. या 12 मतदारसंघातील 2024च्या लोकसभा निवडणुकीत 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यात मतदान पार पडलेलं आहे. सोलापूर मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत 58.67% एवढं मतदान झालं होतं. तर यावेळी हे मतदान 59.19% एवढं झालेलं आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे लढत देत आहे. लढत तशी चुरशीची झालेली आहे आणि मतदारसंघाबाहेरील आणि आपली कन्या असा प्रचाराची टॅगलाईन इथं पाहायलाच मिळाली. यामुळं नेमकं काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु एकंदरीत तेथील कानोसा घेतला असता प्रणिती शिंदे अगदी निसट त्या मताने इथून विजयी होतील असाच रागरंग आहे. माढा हा लोकसभा मतदारसंघ अगदी सुरुवातीपासून फार चर्चेत होता. चर्चा यासाठी की इथे भाजपने त्यांची जी पहिली लोकसभा उमेदवाराची यादी जाहीर केली त्यात या मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि ही उमेदवारी जाहीर होताच भाजप पक्षातीलही त्याचबरोबर महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला सरळ विरोध केला. अनेक प्रकारे ही उमेदवारी बदलावी यासाठी प्रयत्न झाले पण ते भाजप पक्षश्रेष्ठींनी उमेदवार बदलण्यास नकार दिला. त्यामुळं येथे भाजपत असलेलं गेल्या 8-10 वर्षापासून भाजपत गेलेलं अकलूजचं मोहिते पाटील घराण्यात फूट पडली आणि एकटे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वगळता संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब याने भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आणि मग इथून माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळाली. एकंदरीत रणजित निंबाळकर यांच्याबद्दल असलेली नाराजी, दुसरीकडे शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेली मतदारातली सहानुभूती आणि स्वतः मोहिते पाटील घराण्याचं या परिसरात असलेलं वलय यामुळं ही लढत अगदी चुरशीची अशी झाली असून या मतदारसंघातही यावेळी रणजित निंबाळकर यांचा निभाव लागणार नाही असंच चित्र दिसतंय. त्यानंतर बारामती मतदारसंघ. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण येथे जो राष्ट्रवादीत 6 महिन्यापूर्वी फूट पडली त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, राष्ट्रवादीचे संस्थापक आणि देशातले ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना त्यांचेच पुतणे अजित पवार यांनी धक्का देत आपली चूल वेगळी मांडली आणि आपलीच चूल मूळ चूल आहे असंही निवडणूक आयोगाकडून वधवून घेतलं असल्यामुळं इथल्या लढतीकडे लक्ष लागणार आहे. इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून
शरदचंद्र पवार यांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सर्वेसर्व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी थेट लढत होत आहे। या मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीने आपला पाठिंबा सुप्रिया सुळे यांना दिला आहे। त्याचबरोबर अनेक पक्षांनी त्यांना छोट्या मोठ्या पक्षांनी त्यांना साथ करण्याचं हे केलेलं असल्यामुळं आणि दुसरीकडं इथून राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळं अजित पवार यांनीही आपल्या पत्नी इथून विजयी व्हावा म्हणून सर्वतोपरी साम दाम दंड आदी सर्व प्रयत्न केलेले आहेत। तरीही इथे अजित पवार यांनी वयस्कर अशा आपल्या चुलत्यांशी केलेली फंद फितुरी तेथील मतदारांना पटलेली नसल्यामुळं याही मतदारसंघात सुनेत्रा पवार यांची डाळ शिजणार नाही असंच दिसतंय। कारण या मतदारसंघातील विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल आदी दिग्गज नेत्यांना मनवण्यातच बराच वेळ अजित पवारांना खर्ची करावा लागलेला आहे। त्यानंतर मतदारसंघ येतो सातारा। याही मतदारसंघात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महायुती आपला उमेदवार जाहीर करू शकलेली नव्हती। कारण या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा सांगितलेला होता। मात्र येथून आपणच निवडणूक लढवणार असा राजहट्ट धरून बसलेले उदयनराजे भोसले यांनी आपण येथूनच निवडणूक लढवणार आणि तेही कमळ या चिन्हावर, त्यामुळं हा पेच होता। शेवटी साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आणि भाजपचं कमळ हाती घेत ते दुसऱ्या वेळी या मतदारसंघात आपलं भवितव्य आजमावत आहेत। पहिल्या वेळी त्यांना या मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता। त्यांची लढत येथे सर्वसामान्य माणसातील माणूस म्हणून ओळख असणारा माथाडी कामगार नेता म्हणून मुंबईत आपलं वेगळं प्रस्थ असलेल्या शशिकांत शिंदे यांच्याबरोबर आहे। आमदार शशिकांत शिंदे हेही असे सहजासहजी हार मानणाऱ्यापैकी नाहीत आणि बऱ्याच जणांच्या मते इथं राजेंच्या गादीचा मान राखला जाईल, मात्र विजयाची माळ मात्र शशिकांत शिंदेंच्या गळ्यात पडेल असं जाणकारांचं मत आहे। आज तुर्तास एवढंच। पुढील उर्वरित मतदारसंघ पुढील भागात। धन्यवाद।